दुबईत अडकले पुण्याचे 84 विद्यार्थी. इराणच्या हवाई हल्ल्याने वाढली चिंता. इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान एक मोठी बातमी पुढे आली आहे. महाराष्ट्रातील पुणे येथील एका इन्स्टिट्यूटमधील MBAचे 84 विद्यार्थी दुबईत अडकलेले आहेत. असं म्हटलं जात आहे की दुबईची एअरस्पेस बंद पडल्याने या विद्यार्थ्यांच्या सुटकेचा मार्ग बंद झाला आहे. सध्या विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी बोलणी चालू केली आहेत. पुणे येथील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज संस्थेचे 5 विद्यार्थी पुणे येथील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज संस्थेचे विद्यार्थी 5 दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी दुबईला गेले होते. अधिकाऱ्यांनी या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले, 40 विद्यार्थी शनिवारी पुण्यात परतणार होते, तर 44 विद्यार्थी रविवारी रात्री विमान पकडणार होते. मात्र पश्चिम आशियातील संघर्षामुळे अभिक्षेत्र बंद करण्यात आल्याने हे विद्यार्थी अडकून पडले. या शिक्षण संस्थेचे डीन जनार्दन पवार यांनी सांगितले की सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. यात 42 मुले आणि 42 मुली आहेत. त्यांना एका हॉटेलमध्ये नेण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्रालयाशी या विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्याविषयी बोलणी सुरू आहे. इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची अध्यक्षा तारिता शंकर यांनी म्हटलं आहे की MBMचे विद्यार्थी आणि स्टाफ अभ्यास दौऱ्यासाठी दुबईत गेले होते, परंतु दुबई एअरस्पेस बंद झाल्याने तेथे ते अडकले जात. त्यांनी सांगितलं की विद्यार्थी आणि स्टाफ सदस्य सुखरूप आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. आम्ही परराष्ट्र मंत्रालय आणि नागर विमान मंत्रालय यांच्याशी संपर्क करत आहोत आणि त्यांना लवकरच मायदेशात परत आणलं जाणार आहे. आहेत जे आपल्या ग्लोबल इमर्शन प्रोग्रामसाठी गेले होते आणि आता ते सुखरूप आहेत. काही काळजी करायचं कारण नाही, कारण मुलांशी आमचं बोलणं होतं आहे, त्यांच्या पॅरेंट्सशी बोलणं होतं आहे. इथं जे आमचे फॅकल्टी मेंबर्स आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे. सर्वजण संपर्कामध्ये आहेत. किती जे आहे मेल फिमेल स्टुडंट्स आहे आणि कशा प्रकारचे अधिकारी कॉन्टॅक्ट जे आहे चालू? आता 42 बॉईज आणि 42 गर्ल्स आहेत आणि त्यांच्याशी वारंवार आमचं बोलणं चालू आहे, संभाषण आहे. जे भारत सरकारकडे कशा प्रकारचं बोलणं चालू आहे आणि त्यांना परत आणण्याचं कशा प्रकारे प्रोसेस चालू आहे? मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर त्यांच्याबरोबर आमचं बोलणं झालं आहे, निवेदन पोहोचलं आहे. त्याचप्रमाणे मुरलीधरन मोहोळ सरांशी पण बोलणं झालं आहे, त्यांच्याकडे निवेदन पोहोचलं आहे. त्याशिवाय इंडियन एम्बसीमध्येही दुबईच्या ऑफिसमध्ये बोलणं झालं आहे आणि सर्व पूर्ण प्रयत्न चालू आहेत. आमचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर तारिता शंकर मॅडम आणि व्हाईस चान्सलर अनघा जोशी मॅम यांच्यातून सर्व बोलणं चालू आहेत. तर कशा प्रकारचं आव्हान पाहिजे? आव्हान हेच राहील, विनंती राहील सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना की कृपया तुम्ही पॅनिक होऊ नका, कारण आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहोत. मुलं सुखरूप आहेत आणि पूर्ण आम्ही प्रयत्न करतोय की आपली मुलं सुखरूपपणे भारतात लवकरात लवकर परत यावीत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, दुबई.